शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया आ, आ, ओम नमो जियाद्या ओम नमो जियाद्या. नमस्कार. लेखाचं नाव आहे जिथे ओढ वाटे तिथे अस्तित्व साजे. एखादं फुलपाखरू अलगद जाऊन आपल्या आवडत्या फुलावर बसावं, तसंच काहीसं माझंही आहे. मी म्हणजे नेमकं कोण असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. खरं तर मी ना फूल ना त्या फुलावर जाऊन बसलेलं फुलपाखरू. मी म्हणजे कोणीतरी असं जे असतं तेव्हा एवढं जवळचं वाटत नाही, पण नसतं तेव्हा मात्र पुन्हा पुन्हा हवं हवंसं वाटतं. म्हणजे बघा, एखादं सुंदर फुलपाखरू जर फुलावर जाऊन बसलंच नाही तर कसं वाटेल? आपल्याला जणू त्या दोघांना एकत्र बघायची सवयच झालेली असते. काहीतरी असं नक्कीच असतं ज्याच्यामुळे फुलपाखराला जाऊन त्या एखाद्या फुलावर बसावं असं वाटतं. मग ती असेल का त्या फुलाविषयी असलेली त्या फुलपाखराची ओढ, किंवा त्या दोघांच्या अस्तित्वाची खूण, की या दोन्ही गोष्टींची एकरूप होऊन तयार झालेलं नवीन सुंदर काहीतरी? जसं फुलपाखराचं असतं तसंच माणसांचंही असतं, नाही का? एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी ओढ नक्कीच प्रत्येक व्यक्ती बऱ्यापैकी व्यक्त करते. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध असे प्रसंग येतच राहतात, ज्या प्रसंगांतून त्यांची नवीन व्यक्तींची ओळख होत जाते. काहींचे संबंध हे जन्मापासूनचे असतात, तर काहींचे प्रसंगाधीन. पण ही ओढ व्यक्त करणे म्हणजे नेमकं काय? का एखाद्या विषयी खूप काहीतरी वाटावं? का आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्थान वेगळं असावं? का काहींना आयुष्यात कायमचं ठेवावंसं वाटावं? का काहींच्या आयुष्यात कायमचं राहावंसं वाटावं? हे सगळे नक्कीच मनाचे खेळ आहेत. पण ते तसं का व्हावं याचं उत्तर सहज सापडू शकेल? माणूस म्हटलं की भावना आल्याच. या भावनाच तर असतात ज्या त्यांना एकमेकांशी बांधून ठेवतात. मग त्या भावनांना, त्या ओढीला आपण वेगळं काहीतरी नाव देऊ शकतो का? तसं आत्तापर्यंत मी कोण आहे याचा बऱ्यापैकी अंदाज यायला काही हरकत नाही. पण तरीही तुमच्या सोयीसाठी म्हणून सांगते बरं का. मी म्हणजे तुमच्यातलंच एक. काय? मी म्हणजे तुमच्या अगदी जवळ असलेलं, तुम्हाला कोणाविषयी तरी ओढ निर्माण करून देणारं, एखाद्या विषयी तुमच्या मनात आपुलकी दर्शवून देणारं तुमच्यातलंच एक नातं. फुलपाखरू आणि फुलामध्ये असणाऱ्या त्या ओढीची आणि त्यांच्या अस्तित्वाची सुंदर खूण म्हणजेच मी. मग आता माणसामाणसातील माझं असणं हे कसं काय ठरत असेल बरं? साहजिक आहे, ज्याच्याविषयी ओढ वाटे तिथेच माझे अस्तित्व साजे. फुलपाखरू आणि फुलामधल्या नात्यासारखंच दोन माणसातील अनोखेपणाचा अनुभव केवळ त्या दोघांना यावा म्हणून मला त्यांच्यात राहून खुलावंसं वाटतं. तसं पाहता यात स्वार्थ माझाच आहे, कारण शेवटी नातंच तर असतं जे सगळ्यांना दिसतं, सगळ्यांना मोहून टाकतं. पण यात आनंद हा त्या दोघांनाच होत असतो जे माझ्या अस्तित्वाचा अनुभव घेत असतात. आता मी म्हणजे केवळ रक्ताचं किंवा समाज बंधनात अडकूनच तयार झालेलं नातं आहे का? माझ्याशी भावना निगडीत असतात हे खरं आहे, पण नेमकी ती भावना माझ्यातर्फे कशी व्यक्त करावी हे कोणी कसं ठरवत असेल? आणि ते ठरवल्यानंतर का माणसांची निवड होत असेल? की हे काहीतरी वेगळंच असं रसायन आहे? म्हणजे बघा ना, एखादं नातं म्हणजे नेमकं काय असा प्रश्न केल्यास कोणीही म्हणेल की दोन माणसात आपुलकीची असलेली भावना. आता या भावनांतूनच त्यांच्या अभिव्यक्तीसाठीची माध्यमे ठरतात. आता ही माध्यमे म्हणजे एखाद्याचं असलेलं एका विशेष व्यक्तीच्या आयुष्यातील स्थान. मग ते स्थान असेल वडिलांचं, आईचं, भावाचं, बहिणीचं, प्रेयसीचं, मित्राचं किंवा कोणाचंही. आणि याच विविध स्थानांतून माझं अस्तित्व ठरतं असे म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही.
हे अस्तित्व म्हणजेच त्यांच्यातील एक नातं. पण या भावना, हे नातं इतक्या सहजपणे मांडता येत असलं तरी खरंच ते तेवढं सोपं आहे का? कोणाविषयीही काही वाटणं हे त्या व्यक्तीवरून ठरवता येतं की त्या व्यक्तीशी निगडीत असलेल्या स्वतःच्या भावनांतून ठरतं? म्हणूनच तर काही नाती खुलतात, शेवटपर्यंत टिकतात, पण काही लोकांमध्ये माझं अस्तित्व फार कमी काळासाठी असतं. मग असं का होत असेल? का प्रत्येकाची माझ्याविषयीची संकल्पना वेगळी असते? नक्कीच मी काही अशी सरळ सोपी व्यक्त होणारी भावना नाही. नातं म्हटलं की गुंतागुंतही येतेच. मग माझी संकल्पना सोप्या पद्धतीने कशी काय मांडता येणार? मुळातच आपण एखाद्या विषयी विशिष्ट भावना व्यक्त करत असतो तेव्हा आपल्या मनात ती व्यक्ती असते. पण आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात असतो की त्या व्यक्तीपासून तयार झालेल्या आपल्या मनातील भावनांच्या? आणि मग त्या भावनांतून आपुलकी निर्माण होते त्या व्यक्तीची आणि मग खुलतं त्यांच्यातील नातं. आई पण अनुभवण्यासाठी आई होणं गरजेचं असतं. मग तरीही का अगदी जवळ आलेल्या लहान बाळासाठी वात्सल्य प्रेम जागृत व्हावं? म्हणजेच खरं तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा केवळ मनाचा आणि भावनांचा खेळ आहे. एखादी व्यक्ती जन्मजात संबंधाने किंवा कालांतराने आयुष्यात येते आणि आयुष्यभरासाठीची भावनिक शिकवण देऊन जाते. कोणाविषयी तरी एखाद्याला प्रेम वाटतं. ते प्रेम काही ठरवून झालेलं नसतं. बोलण्यातून, वागण्यातून, स्वतःला जे वाटतं त्या वाटण्यातून, त्या भावनेच्या आवडीतून ते प्रेम निर्माण होतं. ज्याच्याविषयी ते वाटतं ती व्यक्ती हे केवळ त्या भावनेचं माध्यम असतं. म्हणूनच त्या भावनेला सतत गोंजारावंसं वाटतं आणि त्यासाठी ती व्यक्ती सतत हवीशी वाटते, जरीही ती आपली नसली तरीही. नातं म्हणजेच मी हे नेहमीच व्यक्त करता येतं असंही नाही. कधी कधी ते अव्यक्तच असतं. अशा वेळेस त्या नात्यातला अर्थ शोधण्यात नक्कीच एक वेगळी मजा असते. खरं तर जिथे नातं अव्यक्त असतं तिथे स्वातंत्र्य असतं. हे स्वातंत्र्य म्हणजे कोणासाठी तरी एका विशेष पद्धतीने काहीतरी वाटून घ्यायचे स्वातंत्र्य. कारण अशा वेळेस महत्त्वाची असते तीच सुंदर अशी भावना. आणि ही भावना म्हणजेच एखाद्या अलगद आलेल्या वाऱ्याच्या झुळकीने, तनाला केलेल्या स्पर्शाच्या जाणीवेने तयार झालेल्या आवडत्या कंपित शहाऱ्याप्रमाणे असलेलं तुमच्यातलंच एक नातं. धन्यवाद. नमस्कार. इंग्रजीतील टेरिबली टायनी टेल्स ह्या संकल्पनेवर आधारित ह्या अतिलघुकथा मराठीत आलेल्या आहेत. मी माझ्या 5 अतिलघुकथा इथे सादर करीत आहे. पहिल्या कथेचं शीर्षक आहे माणसातला देव. आज तू आलास आहेस तर आमच्या देवांची षोडशोपचारे पूजा कर. इथे काय नित्याचीच बचके पूजा. काढला फुलांचा बचका नि घातला देवावर. बहिणीकडे आलेल्या वामनरावांना माई म्हणाल्या, तात्या आठवडाभर बाहेरगावी गेले होते, त्यामुळे सायंकाळी बाजारहाट करण्यासाठी गेलेल्या माई धडपडल्या नि जबर जखमी झाल्या. त्यांच्या शुश्रूषेची संपूर्ण जबाबदारी तात्यांच्या सहकाऱ्यांनी, परिचितांनी व हितचिंतकांनी स्वतःहून स्वीकारली नि तेव्हा मात्र तात्यांनी आस्थागायत देव्हाऱ्यातल्या देवापेक्षा माणसातला देव भजला असल्याची माईंना मनोमन खात्री पटली. दुसरी अलक आहे स्टेटस. सारजा आणि स्वरूपा दोघीही ऍक्टिव्ह नेटिझन्स. आज सारजाने व्हॉट्सअपला स्टेटस टाकला, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. पुढे संत तुकाराम असंही घातलं होतं. मात्र संध्याकाळी भाजी चिरताना वेळीच ढिली पडली. त्यात वॉशिंग मशीनचा ड्रायरच बिघडला. भरीसभर म्हणून रात्री लाईट गेले नि सारजाच्या उद्या त्याच्या प्रेझेंटेशनचा पार बोऱ्या वाजला. नैराश्यग्रस्त सारजा शेवटी आदळआपट करत नि रडत झोपी गेली. स्वरूपाने मात्र शक्कल लढवून विळी घट्ट केली. मॅन्युअल वाचून ड्रायर सुरू करण्याचाही तिने खटाटोप केला नि सारजाला पहाटे लवकर उठवून प्रेझेंटेशन तयार करायला सांगायचं म्हणून गजर लावून ती झोपी गेली. मात्र
झोपण्यापूर्वी तिच्याही व्हॉट्सॲपला स्टेटस झळकत होता. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्वसाचे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुझा तूची शोधून पाहे. समर्थ रामदास स्वामी. त्यानंतर तिसरी अलग शीर्षक आहे डार्क साइड. प्रथित यश साहित्यिक रावजी सरनाईक यांच्या अतिशय संवेदनशील अशा नवीन साहित्य कृतीला मिळालेल्या पुरस्काराचा वितरण सोहळा आयोजित केलेला होता. आयोजकांच्या आग्रहाखातर कधी नव्हे त्या त्यांच्या पत्नी ह्या समारंभाला उपस्थित राहिल्या. रावजींच्या व्यक्तिमत्वाविषयी तुमचं मत? कुणी एका पत्रकाराने तिला विचारलं. यू शुड हॅव डार्क साइड ऑल्सो इफ यू वॉन्ट टू बी होल. तिनं नकळत मत व्यक्त केलं. इतक्यात लाईट गेली आणि हवेतील उष्णतेमुळे तिच्या पाठीवरील कालच्या माराचे व्रण चुरचुरू लागले. त्यानंतर चौथी अलग शीर्षक आहे आजची मराठी. मागच्याच आठवड्यात आपण मराठी दिन साजरा केला आणि अनेकदा आपण असंही करतो त्या दिवशी की हॅपी मराठी डे म्हणून मेसेजही पाठवतो. तर त्याच आशयावर आधारित आहे आजची मराठी. मुलांनो, तुम्हाला 6 विषयाचा अभ्यास आणि वर्षाच्या शेवटी द्यायचा प्रकल्प, ह्या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदे करून पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे. मराठीचे प्राध्यापक वर्गात म्हणाले आणि वर्गातील 15ही मुलं त्यांच्याकडे सविस्मय पाहू लागली. मुलांनो, मी पुन्हा सांगतोय, परीक्षेचा अभ्यास आणि प्रकल्पाचा भार लगे हात संपविणे गरजेचे आहे. ह्यावेळी 15तल्या 2-3 मुलांना थोडेफार उमजल्याचे प्राध्यापकांना जाणवले. मुलांनो, लिसन केअरफुली. तुमची स्टडी आणि तुमचा प्रोजेक्ट या दोन्हींसाठी टाइम मॅनेज करून नीट प्लॅन करणे नेसेसरी आहे. प्राध्यापक तिसऱ्यांदा म्हणाले. आणि ह्यावेळी मात्र वर्गातील सर्व मुलांना सरांना सांगायचे होते ते एकदाचे उमजले. आणि शेवटची अलग शीर्षक आहे ऊस. काका, मला ऊसाचा रस हवाय, छोटा प्रतीक म्हणाला. पिऊया की म्हणत दोघांनीही आनंद लुटला. मात्र मोठेपणी बरे वाईट अनुभव घेताना, नोकरीसाठी संघर्ष करताना, आयुष्यातील यशापयशाचे टप्पे पचवताना प्रतीकला काकांनी ऊसाचा रस पिता पिता सांगितलेला विचार कायम स्मरत होता. काका म्हणाले होते, जो जितका कणखर तितकी त्याची पिळवणूक जास्त. जो जितका कणखर तितकी त्याची पिळवणूक जास्त, पण त्याचबरोबर मागणी आणि किंमतही रास्त. धन्यवाद. माझ्या लेखाचं वाचन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा एका अमूर्त संकल्पनेवरती लिहिलेला लेख आहे. म्हणजे आभाळ. मुळात आभाळ ही माझी स्वतःची अत्यंत अत्यंत जवळची अशी गोष्ट आहे. तर आभाळ या संकल्पनेला डोळ्यांसमोर ठेवून मी हा लेख लिहिलेला आहे. आणि माझी खात्री आहे की ज्यावेळी मी हा लेख वाचेन तेव्हा तुमच्यातील प्रत्येकजण तुमच्या आयुष्यामध्ये जे आभाळ आहे त्या आभाळाशी तुम्ही नक्की जोडले जाऊ शकाल. एवढंच सांगते आणि लेख वाचायला सुरुवात करते. पौष महिन्यातली पौर्णिमेची रात्र. संध्याकाळपासूनच वातावरणात गारठा होता. त्या रात्री कसं लख्ख चांदणं पडलं होतं आभाळात. जेवण झाल्या झाल्या तू म्हणालास, आज आपण गच्चीवर झोपायचं का? गालातल्या गालात हसत मी नुसतंच म्हणाले. तुझा हा असला वेडेपणा काही नवीन नाही आहे माझ्यासाठी. आता माझं सगळं आटपून मी गच्चीवर आले तेव्हा खाली पसरलेली उबदार रजई माझी वाट पाहत होती. तू एका बाजूला आडवा होऊन डोक्याखाली हात मुडपून आकाशाकडे बघण्यात मग्न झालेला. मी हलकेच येऊन तुझ्या मुडपलेल्या हातांच्या उशीवर माझं डोकं टेकवलं तेव्हा कुठे तू भानावर आलास. म्हणालास, आज आभाळ किती छान दिसतंय ना. चंद्र चांदण्यांनी भरलेलं आणि तरीही आपल्या दोघांसाठी मोकळं मोकळं. कल्पनेचे पंख लावून हवं तसं त्या गडद श्यामल निळाईत स्वच्छंद विहार करू देणारं
आपलं आणि फक्त आपलं हक्काचं आभाळ. तुला नाही आवडत असं उगाचच आकाशाकडे पाहत आकाशाखाली शांत पडून राहिलं, तेही कसलाही विचार न करता? आवडतं ना, खूप जास्त आवडतं. खरं तर या आभाळा इतकं प्रिय मला दुसरं काहीच नाही. या आभाळाच्या छत्राखाली विसावल्यावर किती प्रसन्न आणि सुरक्षित वाटतं. वाटतं की याच्या छायेखालून आपण कधीच हलू नये, कारण त्याच्या इतकं वात्सल्याचं, जिव्हाळ्याचं, शाश्वत आणि चिरंतन असं या जगात दुसरं आहे तरी काय. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त स्वतःच्या मालकी हक्काचं असं एक तरी आभाळ हवंच. आणि हेही तितकंच खरं की प्रत्येकासाठी ज्याचं त्याचं आभाळ हे वेगळं असू शकतं. जे तुझं आभाळ आहे तेच माझंही आभाळ असेल असं नाही काही. म्हणजे नाही समजलो. म्हणजे अरे, माझं आभाळ तूच आहेस. माझ्या दैनंदिन जीवनात रोज माझं आभाळ होऊनच वावरतोस तू. आभाळाला ना कसलं रूप ना कसला आकार, ते कसं निराकार अनादी अनंत आहे. माझ्या आयुष्यातलं तुझं अस्तित्वही असंच आभाळासारखं. तुझ्या माझ्या नात्याला ना एक नेमकं नाव नाही, त्याला मर्यादा नाही की कसली बंधनही नाहीत. आपल्या नात्याचा आधी आपल्याला आठवतही नाही आणि या नात्याला अंत तर नाहीच. त्याला नेमकं स्वरूपच नाही. आपलं नातं असंच विविधांगी. बघ ना, आभाळाला की नाही स्वतःचा रंग नसतो, पण उसन्या रंगात आभाळ जितकं सुंदर, आकर्षक, नानारंगी, नाना कळांनी आणि रोज नवं नवं रंगतं ना, तसं रंगणं आजपर्यंत कधीही कोणालाही जमलं नाही. तू तू म्हणजे माझं आभाळही असंच. माझ्या स्वभावाच्या साऱ्या रंगछटा तुझ्यामध्येच दिसतील. उद्या जर तू आरशात पाहिलंस तर माझ्याच गडद फिक्या मोहक गहिऱ्या रंगांनी तू रंगून गेलेला दिसशील तुलाच. आकाश प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतं. श्वास घेऊ लागल्यापासून ते श्वास त्याच अनंतात विलीन होईपर्यंत. भले पावलोपावली आपल्याला त्याची जाणीव होत नसेलही, पण त्याचा भक्कम आधार कायम असतो आपल्या माथ्यावर. आपल्या प्रत्येक श्वासाचं ते एकमेव साक्षीदार असतं. क्षणाक्षणाला आपला पाठपुरावा करतं, पण आपल्याला कधीही त्याचा अडथळा होत नाही, त्रास होत नाही. इतकंच काय तर ते आपल्या बरोबर आहे हे जाणवतही नाही आपल्याला. तरीही ते कायम आपल्या बरोबर असतं. आणि आपण म्हटलं तर तसं नसतंही. तूही हा असाच नेहमी माझ्यासोबत असतोस. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोड कडू आठवणींचा साक्षीदार आहेस तू. पण तूही असाच आभाळासारखाच अलिप्त, माझं सर्वस्व व्यापणारा, आणि तरीही माझं वेगळेपण, माझं स्वतंत्र अस्तित्व प्राणपणाने जपणारा. आभाळाची गंमत बघा ना. आवेगाने कडकडून मिठीत घ्यावं तर त्यातही ते आकाश मावतं, आणि एखाद्या मोत्यासारखं एखादं गुपित म्हणून अलगद मुठीत साठवून घ्यावं तर त्यातही ते निमूटपणे बसतं. प्रसंगी उन्हात कठोर होतं आणि कधी क्षणार्धात मवाळ होत आसुसलेल्या चातकालाही आपल्या सरींनी मनसोक्त भिजवून चिंब करतं. तू तरी काय वेगळं आहेस रे याहून. कधी बेभान होऊन अंग अंग मोहरून भेटशील तर कधी फक्त एका नजरेने जन्मोजन्मी पुरून उरशील. कधी लटकं रागावून उगाच तापशील तर कधी कधी प्रीतीने ओथंबून बेधुंद बरसशील. तुला सांगू, आभाळाची अजून एक गोष्ट आवडते मला, सगळ्यात जास्त आवडते. कोणती माहितीये? त्या आभाळाचा स्पर्श. त्या आभाळा इतकाच अलौकिक,
एखादी गोष्ट सातत्याने आपल्याला बिलगून राहते, अजाणतेपणी मागे पुढे सतत वावरत राहते, तिच्याच परिघात आपलं आयुष्य निघून जातं, पण कधीही ती आपल्याला नकोशी होत नाही. ही भावनाच किती सुखावह आहे. त्या आभाळाची किती सवय झाली आहे ना आता आपल्याला. ते आपल्यापेक्षा वेगळं असं वाटतच नाही आपल्याला. आपण किती एकरूप झालो आहोत ना त्याच्याशी. दिवस असो वा रात्र, पाऊस असो वा ऊन, सुख असो वा दुःख, राग असो वा लोभ, आपल्या डोक्यावरची आभाळाची छाया कधीही हरवत नाही. ते कायम तिथेच असतं. आणि आपल्यालाही पूर्ण खात्री असते की आयुष्यात सारं काही हरून शेवटी वर पाहिलं तरी मायेने, वात्सल्याने आपल्याकडे पाहणारं आभाळ आपल्याला दिसणारच. आभाळ सगळं काही जवळ करतं. आभाळ गुणांनाही जवळ करतं, आभाळ दोषांनाही जवळ करतं. आभाळ सौंदर्यालाही जवळ करतं आणि आभाळ कुरूपतेलाही जवळ करतं. जे हवं त्याला आभाळ कुशीत तर घेतच, पण जे नको त्यालाही ते दूर लोटत नाही, तर ते त्यालाही कुशीत घेतं. आभाळ अख्खीच्या अख्खी गोष्ट स्वीकारतं. आभाळ संपूर्णतेला स्वीकारतं. तसंच तूही माझं चिरंतन आभाळ आहेस. माझ्या आभाळाखाली मी संपूर्ण तर होतेच, पण माझ्या याच आभाळामुळे आता मी परिपूर्ण आहे. धन्यवाद. साज शृंगार पुरे झाला. आता नाट्य दर्पण सुरू होण्याची वेळ झाली. कुठे आहेस? येतेस ना? अरे हो रे, आले. किती हक्का मारशील? काय झालं? बोल आता. अगं मला सांग, नाटक म्हटलं तुला कोणत्या नाटकांची आठवण होते? हा, आता तसं म्हटलं तर कवी कालिदास यांनी ज्या अभिजात नाट्यकृतींचं आपल्याला दर्शन घडवलं ना, त्यांची आठवण होते बरं का मला. अर्थातच त्या कविता म्हणजे एक अविस्मरणीय महासागर. कालिदासांनी रचलेलं मालविकाग्निमित्र आणि त्यानंतरचं आपलं सर्वांचं लाडकं अभिज्ञान शाकुंतल. भास, भावभूती आणि शूद्र यांनी रचलेल्या नाटकापासून नाट्याची म्हणे खरी परंपरा समृद्ध झालेली आहे.
खरंच आपल्याला लाभलेली ती एक मोठी देणगीच आहे. अरे हो, पण आज एवढी नाटकाची वाचपूस कशाला? म्हणजे झालं आता पुन्हा मी तेच सांगायचं. तुला खरंच काही आठवत नाहीये का? नाही, काय झालं? काय आठवायचंय? अगं समोर बसलेला प्रेक्षक समुदाय पाहिला नाहीस का? अरे ते जाऊ दे, मी आले होते ना, हे आपल्या मानसी ताई. अरे त्या पण इकडे. पण त्यांचा आणि नाटकाचा काय संबंध? अगं आपले प्रेक्षक हे नाटक वेडीच तर आहेत. झालं सुरू. नाटक नाटक नाटक, सारखं आपलं ते नाटक. दुसरा काही विषय सुचतच नाही का रे तुला? अरे मी म्हणते जरा जगाचं कौतुक करावं, जीवनाबद्दलच्या 4 काही गोष्टी सांगाव्यात, अर्थकारण, समाजकारण, राजकारण याविषयी काहीतरी बोलावं. आणि एवढंच जर अरसिक असशील ना तर कुणाच्या 7 शृंगाराचं तरी कौतुक करावं म्हणते. आपली प्रशंसा कशी करून घ्यावी हे तुम्हा बायकांना अगदी नेमकं ठाऊक असतं. अगं पण नाटकाबद्दल बोलणं म्हणजे जीवनाबद्दलच बोलणं नव्हे का? झालं पुन्हा याची तत्वज्ञानाची भाषा. हे बघ, मला ना तुझी ती तत्वज्ञानाची भाषा अजिबात कळत नाही बुवा. आम्हाला सगळ्यांना समजेल असं काहीतरी बोल ना जरा. बर सांगतो. आता मला सांग आपल्या कार्यक्रमाचं नाव काय? आपल्या कार्यक्रमाचं नाव आठवत नाही. थांब रे आठवते ना, थांब. असं काहीतरी दर्पण, नाट्य दर्पण. हा बरोबर. आता मला सांग, नाटक हा जीवनाचा आरसाच नव्हे का? आपल्या जीवनातील सगळी सुखदुःख, प्रसंग, कल्पना या सर्वांचं प्रतिबिंब म्हणजे नाटक. मग नाटकाबद्दल बोलणं आणि जीवनाबद्दल बोलणं यात फरक तो काय? बरोबर, पटलं बुवा. पण आता एक सांगू, तुझी बडबड ना बास झाली. इथे सगळेजण जे जमलेत ते नाट्याविष्कार बघण्यासाठी जमलेत. म्हणजे मी बडबड करतोय? अरे थांब ना, आता इथे कशाला वाद, आपल्या वाद करूया ना. हे बघ, ते जे सगळे जमलेले आहेत ना त्यांच्यासाठी तू काय खास कार्यक्रम घेऊन आलायस ते त्यांना कळू दे. हा बरोबर, तेच सांगायचं विसरलो. अभिजात संगीत नाटकांचा अगदी मुकुटमणी शोभावं असं संगीत सौभद्र यानेच आपण सुरुवात करूया आपल्या नाट्याविष्काराला. अगदी छान. अरे या नाटकांचे प्रयोग रात्री रात्रीपर्यंत चालायचे आणि मी देखील ते याची देही याची डोळा पाहिलेले आहेत बघ. खरंच तिकडे कृष्ण प्रिये पहा म्हणायला सुरुवात करायचा आणि इथे पहाट व्हायची. बरोबर. तर मग सुरुवात करूया. हो. संगीत सौभद्र या नाटकाने. नाटक वेडे प्रेक्षक जन हे सभा मंडपी जमले. नाटक वेडे प्रेक्षक जन हे सभा मंडपी जमले. नाट्य दर्पण सादर करण्या, नाट्य दर्पण सादर करण्या कलाकार आतुरले. रसिक जना पर्वणी, रसिक जना पर्वणी झाली हो झाली. क्या बात है. त्या सारंग नैनेला पाहिले ना की माझ्या अंगाची कशी लाही लाही होते पहा. लुबरी मेली. मी काय बोलते, मी काय सवरते ते सगळे जाऊन रेवती वहिनीला सांगते. मला तरी बाई वाटते थोरल्या वहिनीने एवढ्याच करिता तिला इकडे ठेवून दिली आहे. बरे इथं पर आपण अगदी सावधगिरीने वागले पाहिजे. त्या मेलीच्या देखत मनातले काही बोलता उपयोगी नाही. पण ही कुसुमावती, तिचे मात्र माझ्यावर खरे प्रेम आहे. माझं दुःख पाहून तिला भारी वाईट वाटते. पण काय करणार बिचारी, तिच्या हातात तरी काय आहे. सखे कुसुमावती, माझ्यावरचे हे संकट नाहीसे होऊन मनासारखे कधी ग घडून येईल. मी कोणाच्या आशेवर जीवाचं समाधान करू, अथवा वद जाऊ कुणाला शरण.
ममता ममता ममतात जननी मातृती ममतात जननी मातृती बहुनी कष्टती हारईचे बहुनी कष्टती हारईचे न झालेची काही दिशाहीन संभ्रमित झालेली सुभद्रा आपल्या समोर अवतरली. कसं तरीच वाटलं रे. बरं, आता मला एक सांग, पुढे काय आहे? पुढे अगं
हे नाट्यपद ऐकून मला अगदी बालगंधर्वांची आठवण झाली. अगदी बरोबर. अरे त्यांनी ती भाबिनीची भूमिका साकारली होती ना रे. हा, आणि त्यांचे स्वर्गीय स्वर अजूनही मनात तसेच घर करून आहेत नाही का? अगदी बरोबर. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या लेखणीतून प्रसवलेलं संगीत मानापमान. बरोबर बरोबर. अगं पण सेनापती आले का युद्धावरून? कोण? ते धैर्यधर? अरे हो, आलेच ना. ते केव्हाच प्रासादामध्ये वाट बघत बसले होते. मग चल, त्यांना एवढं तिष्ठत ठेवणं बरोबर नाही. आपण लगेच प्रासादाकडे प्रयाण करू. ठीक आहे, ठीक आहे. बर. शिलेधर, बायकांवर या वनमालेवर पहारे द्यायची पाळी यावी, हाच का तुमचा बंदोबस्त? अरे, वनमालेला पाहिल्यानंतर बंदोबस्ता संबंधीच्या माझ्या कल्पना बदलल्या असं शिलेधर म्हणे. कारण दरोडेखोरांनी हिच्या घरी चोरी करण्याऐवजी हिने मात्र माझं मन चोरलं असा बबरा सर्वत्र पसरेल. त्यापेक्षा इतर ठिकाणचा बंदोबस्त पाहायला जावं यातच माझी भलाई आहे. वनमाले, तू अगदी खुशाल जाऊन घरात झोप. पहाऱ्याची चौकी अगदी हाकेच्या अंतरावरच ठेवली आहे. आम्ही येतो बरं का? अरे, ही अजून घरात गेली नाही. बरं झालं नाही, खरंच बरं झालं शिलधर यावेळी माझ्याकडे पाहत नाहीये. पण मीही सारखं सारखं हिच्याकडे का वळून पाहत आहे? या नवनवल नयनोत्सवा, 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 बघुनी मानस हे अनुभवत अभिनवा, मानस हे अनुभवत अभिनवा, मानस हे अनुभवत अभिनवा, मोहन कोमल भावा, नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, रणस्नेहाची सुंदर युवती, 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 आता करी समाप्ती, 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 रणस्नेहाची करी समाप्ती, आता करी समाप्ती, रणस्नेहाची करी समाप्ती, आता करी समाप्ती, रणस्नेहाची करी समाप्ती, वाटे अस्त्रची मेरी पुहाती, वाटे अस्त्रची मेरी पुहाती, जिंकाया मम जीवा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा,
नयनोत्सवा 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 या नवनवल नयनोत्सवा 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 या नवनवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहा रणस्नेहाची रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची रणस्नेहाची सुंदर युवती 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 आता करी समाप्ती 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 आता करी समाप्ती